नमस्कार मित्रांनो प्रत्येक अडचणीमधून बाहेर याल त्यासाठी ह्या विचारांची मदत होईल तुम्हाला। मित्रांनो, जेव्हा ट्रेन बोगद्यातून जाते आणि अंधार होतो तेव्हा तुम्ही तिकीट फेकून देत नाही किंवा तुम्ही बाहेर उडी देखील मारत नाही। तुम्ही ट्रेनमध्येच बसून राहता आणि त्या इंजिनियरवर विश्वास ठेवता। अगदी त्याचप्रमाणे तुमची परिस्थिती कितीही अंधारात असली, कितीही वाईट असली तरीही आज देवावर विश्वास ठेवा। देव म्हणतो, तू त्यातून बाहेर येत आहेस। कोणीही पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये बसून गाडी चालवायला शिकू शकत नाही, तर त्यासाठी गाडी चालू करून ती चालवण्याचा सराव करावा लागतो। अगदी त्याचप्रमाणे यशस्वी होण्यासाठी फक्त विचारच करून चालत नसतो, तर सुरुवात करणं गरजेचं असतं। मग त्यानंतर मार्ग हा आपोआप सापडत जातो। फक्त मेलेला मासा प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो, परंतु जो जिवंत आहे तो नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे जात असतो। मग तुम्ही का जगाच्या धावपळीसोबत जगण्याचा प्रयत्न करता? जो विरुद्ध जातो तोच चमकतो। मित्रांनो, तुमच्या आयुष्यातून काही पदार्थ, काही लोक आणि काही सवयी काढून टाकून अनेक समस्या या सोडवल्या जाऊ शकतात। मित्रांनो, मधमाशी कधीच आपला वेळ साध्या माशीला हे सांगण्यात घालवत नाही की मध हे घाणीपेक्षा खूप चांगलं आहे। म्हणजेच काय तर समजूतदार व्यक्ती ही वेड्या लोकांना हे सांगत बसत नाही की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे। एखादं कारण देऊन तुम्ही तुमचं काम टाळू शकता, परंतु त्यामुळे उद्याचा दिवस कठीणच जाणार आहे। शिस्त तुमचा आजचा दिवस कठीण करेल, परंतु तुमचं भविष्य मात्र सोपं करून जाईल। उकळणारे गरम पाणी बटाट्याला नरम करतं, परंतु तेच अंड्याला कठोर बनवतं। म्हणजेच काय, परिस्थिती समोर तुम्ही आतून कसे आहात हे खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही एकट्यानेच काही गोष्टींचा सामना करू शकता, तेव्हा तुम्ही खूप ताकदवान व्यक्ती बनलेले असता, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, इतके नम्र व्हा की मी हे सर्व गमावू शकतो याचे भान राहील, आणि इतके आत्मविश्वासू व्हा की मी हे सर्व परत मिळवू शकतो याची जाण राहील। एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागत असते। म्हणजेच सिंहाचे जवळजवळ 85% जीवन हे अपयशाने भरलेलंच आहे। मग तरीसुद्धा कोणती अशी गोष्ट आहे जी सिंहाला राजा बनवते? तर त्याची हार न मानण्याची क्षमता। त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका, सतत प्रयत्न करत हे राहिलेच पाहिजे। एक ना एक दिवस विजय नक्कीच मिळतो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, दुखवू शकत नाही। जीवनातील रामायण आणि महाभारत जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात होते, आणि आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तिथून महाभारताची सुरुवात होते। जीवनाच्या शेवटी एकटे राहणं ही मला आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट वाटायची, परंतु तसं नाही। आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शेवटी अशा लोकांसोबत असणं जे तुम्ही एकटे आहात याची जाणीव करून देतील। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।